नमस्कार, तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत पाणीपुरी. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे रगडा तयार करून घेते. यासाठी मी इथे 100 ग्रॅम सफेद वाटाणे घेतलेले आहेत. ते मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले होते. एक मध्यम आकाराचा बटाटा, त्याची साल काढून बारीक काप करून घेतलेले आहे. वाटाणे व बटाटे मी कुकरमध्ये घालून घेते. जितके आपण वाटाणे घेतलेले आहेत तितकंच आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. अर्धा चमचा हळद पावडर, चवीपुरतं मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे. याला आपल्याला 2 ते 3 शिट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. जोवर वाटाणे शिजत आहेत तोवर मी इथे हिरवी चटणी तयार करून घेते. इथे मी 1 जुडी इतकी कोथिंबीरीची पाने घेतलेली आहे. ती मी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि 1 जुडी पुदिन्याची पाने घेतलेली आहे. ती सुद्धा मी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता मी इथे मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीरीची पाने घालून घेते. पुदिन्याची पाने, 7 ते 8 हिरव्या तिखट मिरच्या, 2 इंच इतका आल्याचा तुकडा, थोडीशी लाडूच्या आकारा इतकी चिंच, पाव चमचा भाजलेलं जिरं, पाव चमचा काळं मीठ. सर्व आपल्याला व्यवस्थित असं बारीक वाटून घ्यायचं आहे. आवश्यकतेनुसार आपल्याला यात पाणीसुद्धा घालून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपली चटणी छान अशी बारीक पेस्ट झालेला आहे. आता मी एका भांड्यात ही चटणी काढून घेते. आता यात मी चवीपुरता मीठसुद्धा घालून घेते. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशी आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता जी आपण चटणी वाटून घेतलेली होती ती अर्धी मी एका वाटीत काढून घेतलेली आहे आणि अर्धी एका बाउलमध्ये काढून त्यात पाणीसुद्धा घालून घेतलेलं आहे. जी दाटसर चटणी आहे ती तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. आणि जे पातळ पाणी घातलेली चटणी आहे ती आता आपण पाणीपुरी करताना वापरणार आहोत. इथे जो आपण रगडा तयार करायला ठेवलेला होता कुकरमध्ये तो तयार झालेला आहे. त्याच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. आता मी ते थंड होण्यासाठी ठेवून दिलेला आहे. तोवर मी इथे गोड चटणी तयार करून घेते. आता इथे मी 4 खजूर घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता यातली मी बी काढून घेतलेली आहे. आता मी या मिक्सरच्या भांड्यात ते 4ही खजूर घालून घेते. 2 काश्मीरी मिरच्या, तुम्ही काश्मीरी मिरच्यांच्या ऐवजी अर्धा चमचा मिरची पावडरसुद्धा घालू शकता. जितके आपण खजूर घेतलेले आहेत तितकीच आपल्याला चिंच घ्यायची आहे आणि तितकंच आपल्याला गूळसुद्धा घालून घ्यायचं आहे. मी या गुळात पाणी घालून घेतलेलं होतं जेणेकरून हे जरा नरम होईल. या पाण्यासकटच आपल्याला हे यात घालून घ्यायचं आहे. आता यात मी अर्धा चमचा धनेपूड घालून घेते, अर्धा चमचा जिरेपूड, पाव चमचा काळं मीठ, चवीपुरतं मीठ. हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे. आवश्यकतेनुसार यात थोडंसं पाणीसुद्धा घालून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपली चिंच गुळाची चटणी छान अशी पेस्ट झालेली आहे. आता मी एका भांड्यात हे सर्व काढून घेते. तर अशी आपली चिंच गुळाची चटणीसुद्धा तयार झालेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपले वाटाणे व बटाटेसुद्धा व्यवस्थित असे शिजलेले आहेत. आता हे सुद्धा मी एका भांड्यात काढून घेते. हे आपल्याला चमच्याच्या सहाय्याने किंवा पटॅटो मॅशरनी थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून हे रगडासाठी एकदम परफेक्ट होऊन जाईल. मॅश करायला जास्त वेळ लागत नाही कारण मी याला जास्त वेळ शिजवून घेतलेलं होतं. लगेचच हे मॅश होऊन जाते. तर अशी आपली पाणीपुरीसाठी लागणारी गोड चटणी, तिखट चटणी व रगडा तयार आहे. चला तर मग पाणीपुरी करायला सुरुवात करूया. इथे मी रेडीमेड पुऱ्या आणलेल्या आहेत. आता याला मी बोटाच्या सहाय्याने होल करून घेते ज्यात आपल्याला रगडा आणि पाणी भरून घ्यायचं आहे. तर अशा या आपल्या पुऱ्या मी रेडी केल्या आहेत. आता यात मी आधी थोडा थोडा रगडा भरून घेते सर्व याच्यात. इथे आपला रगडा भरून झालेला आहे. आता यात मी चिंचगुळाची जी चटणी आहे ती सर्व याच्यात भरून घेते. चिंचगुळाची चटणी तुम्ही पाणी घालून पातळसुद्धा करून घेऊ शकता. मी जाडसरच ठेवलेली आहे. अशा या आपल्या सर्व पुऱ्या रेडी आहेत. आता यात मी हिरवी चटणी घालून घेते. तुम्ही अशीसुद्धा ही पाणीपुरी खाऊ शकता किंवा मग
रगडा व गोड पाणी भरून या हिरव्या पाण्यामध्ये असं हे बुडवून घेऊ शकता आणि एक एक सर्व करू शकता. अशी आपली पाणीपुरी तयार आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. जर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. माझा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.